अध्याय 15. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. हे कश्यपात्मज वामना, हे बटरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊनी दाना, कृतार्थ त्याला केलेस राज्य मृत्यू लोकीचे. घेतले त्वा जरी साचे, तरी दिले पाताळाचे राज्य बली कारणे. आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, आणि त्याच्या भक्तिस्तव झाला द्वारपालद्वारी तुम्ही. या मन्वंतरानंतर बलीचा आहे होणार देवांचा राजराजेश्वर देवा तुझ्या वराने. एका घटकेत अनंता वेदांच्या संहिता, पठन केल्या बुद्धिमत्ता केवढी तुझे घाल तरी. अवघ्या तुझ्या अवतारी हा 16 अवतार श्रीहरी, कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही न केलात. शत्रुमित्रांच्या घरी दिवा हे अवतारी लाविला बरवा, देव आणि दानवा तू वंद्य सारकाच देव तेही आनंदविले. राक्षसे रक्षिले आपले शत्व सांभाळिले, याच अवतारी देवा तू. तुला माझा नमस्कार असो वामना वारंवार. मस्तकी ठेवावर्ध कर तुम्ही दास गणूच्या. टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर, राजकारणी प्रवीण जो. निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्या अनंत खटपटी, ज्याची धडाडी असे मोठी काय वर्णन तिचे करू. करारी भीष्मा समान आर्यमहीचे पाहुण धन्य, सतीचे झाला घेता वाण भिडन सत्यांत कोणाची. वाक्चातुर्य जयाचे बृहस्पतीच्या समान साचे, धाबे दणाने इंग्रजांचे पाहून ज्याच्या लेखाला. कृती करून मिळविली ज्याने लोकमान्य ही पदवी भली, तीन त्यांना कोणी दिली ऐसा होता बहादर. तो एकेवेळी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला लोकाग्रह येता झाला. व्याख्यान द्या या कारणे. झाली तयारी उत्सवाची त्या अकोल्यामध्ये साची, मोठमोठ्याला विद्वानांची गेली गडबड उडून. दामले कोलटकर खापर्डे आणखी विद्वान बडे बडे जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासी. अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमिले होते टिळक साचे, नाव ऐकता टिळकांचे वराड सारे आनंदले. शिवरायांची जयंती याच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती, त्याचे कारण ऐसे पहा. शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजासती, ती वराडीच आपुली होती सिंदखेडी जन्मजीचा. त्या वीरगाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला, वराड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे. माता होती वऱ्हाडी, पिता महाराष्ट्री शहाजी गडी. अवघ्या दाम्पत्यात ही जोडी खचित होती अनुपम. आधीच उत्सव शिवाजीचा, जो कलिजा महाराष्ट्राचा. आणखी बरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर. आधी 1 महिना तयारी उत्सवाची चालली खरी, ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले, स्वयंसेवक तयार झाले, तळी कडकांचे म्हणणे पडले. ऐशा रीती विबुधो. ह्या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावचे महाराजाला, श्री स्वामी समर्थ गजाननाला, म्हणजे दुधात साखर पडेल की. शिवाजीच्या राष्ट्रद्वारा आशीर्वाद होता खरा, समर्थांचा साजिरा म्हणून तळीस गेला तो. टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदयरत्न, त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थाचे विबुधो. ते कित्येका पसंत पडले, कित्येकास नाही रुचले. ज्यानं रुचले ते बोलले उघड उघड येणे रीती. तो शेगावाचा वलिया कशा साणिता येठाया, तो काहीतरी करून या. विक्षोभ करील सभेचा, फिरेल नागवा सभेत, गिणगिण गणात ऐसे म्हणत मारील वाटे कदाचित तो लोकमान्याला. काही लोक बोलले हे न म्हणाने चांगले, गजाननाची पावले लागली पाहिजेत सभेला. त्याचे जे का वेडेपण ते आहे वेड्या कारण, जे कोणी विद्वान सज्जन त्यासी न वदती वेड्या परी. खरे खुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक असते तरी महाराज निशंक सभेसी येतील ते ठाया. खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हे करीती देखा, म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण देण्यास. ऐसी भवती न भवती झाली, मंडळी शेगावास आली, आमंत्रण ते द्याया भली सभेचे श्री गजानना. येताच दादा खापर्ड्यासी बोलते झाले पुण्यराशी, आम्ही येऊ सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या. वेड्यापरीनं तेथे करू, जागीच बसून मौन धरू, सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनाचा. करावयासी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर, याच्या परीनं होणार राष्ट्रप्रेमी पुरुषपुढे. स्नेही त्या टिळकांचा, अण्णा पटवर्धन नावाचा, शिष्य नरसिंह सरस्वतीचा, आळंदीचा असे जो. त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास. ते ऐकता खापर्डास अति आनंद झाला.
पहा पहा कोलट करा वराड प्रांताचा ज्ञानहिरा, याने वृत्तांत जाणीला सारा जो का झाला अकोल्यात. यावरून संतांचे ज्ञान केवढे अगाध साचे, खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम यांना पहा किती. बोलावयाची आपणास जरूर पडली काही न खास, तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले मुहूर्त. या उत्सवाला अति उत्सवच लागला, चला वंदन समर्थाला आपण जवळ कोल्यास. खापर्डे कोलटकर निघून गेले साचार, आला 8 दिवसावर सभेचा तो दिवस पा. वराड सारे आनंदले, ज्यांना त्यांना वाटले कधी टिळकांची पावले पाहू आम्ही अकोल्यात. शके 1883 ती सभा होती वैशाख मासी, वराडा प्रांती अकोल्यासी उभारलेल्या मंडपात. सण अक्षय तृतीयेचा वराड प्रांती महत्वाचा परिसमुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड. तोच अखेरचा दिन त्या सभेचा होता जाणा, लोक आले लांब लांबून लोकमान्यासी पहावया. शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेसी, ऐसी खबर लोकांची आधीच होती बिबुध. मंडप चिकार भरून गेला, तो पाहू लागला. म्हणती का हो सभेला अजूनही न आले महाराज. परी ते सभा भरण्याआधी येऊन बैसले मंडपामध्ये. साधू आपल्या वाणीचं कधी असत्यता न येऊ दे. सभे माझी उच्चस्थानी बसले होते कैवल्यदानी, गादीस लोढा टेकोनी जीवनमुक्त साधूवर. सिंहासनाच्या अग्रभागा टिळकास दिली होती जागा, त्यांच्या सन्निध बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन. श्रीकृष्णाचा नंदन गणेश ज्याचे नामाभिधान, खापर्डे कुळाचा कुळभूषण. एका बाजूस टिळकांच्या दामाले कोलटकर त्या ठाई, भावे व्यंकटराव देसाई सभेचे पुढारी पायी चमकत होते ते ठाया. आणिक व्याख्याते विद्वान उत्तर बसले होते सभोवार, त्यांचे वर्ण कोठवर करावे मी एका मुखे. सभे लागी आरंभ झाला, हेतू प्रथम निवेदिला, मग व्याख्यान सिंह उठला टिळक बोलावया ते. दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन, स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण खर्चेल आपले पूर्वकाली. त्या धनुर्धर योद्ध्याची वीर गाजी शिवाजीची जन्म जयंती आहे साची, म्हणून आपण मिळालो. त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरिला, म्हणून याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये. तेवीज आज येथे झाले आशीर्वाद द्याया आले, श्री गजानन साधू भले आपुल्या सभेस. म्हणून शिवाजीचे परिसभा यशस्वी होवो खरी, अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला. स्वातंत्र्य सूर्य मावळला, दास्यत्वाचा काळोख पडला, स्वातंत्र्य नाही जगी ज्याला तो समाज प्रेतवत. यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न, ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो. ऐसे शिक्षण पुढिल्यांप्रती देणे भाग निश्चिती, ते शिक्षण हा भूपती देईल का हो अर्भकाला. ऐसे टिळक म्हणाले महाराजासनी उठून बैसले, गरजून त्रिवार बोलले नाही नाही ऐसे पहा. आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सूत, जे बोलणे किंचित टोचून होते राजाला. त्या भाषणाचा रोख भला समर्थांनी जाणीला, आणि हसत हसत शब्द केला, ऐशा रीती श्रोते हो. अरे अशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत. ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले, सभा निर्विघ्न पार पडली. टिळकांची वाहवा झाली, खरे झाले त्याच साली समर्थांचे बाकीत. भूपतीने टिळकाला 124 खाली धरिला, दोऱ्या पडल्या दंडाला आला प्रसंग शिक्षेचा. राजसत्तेची आपडे कोणाची न चाले, घोडे वकील होते बडे बडे, ते झटू लागले टिळकांस्तव. प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जिव्हाळ्याची, त्यांनी पारमार्थिक उपायांची केली योजना एक अशी. दादासाहेब खापर्डे हेही होते गृहस्थ बडे, तो अमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. अकोल्याच्या स्टेशनावरी कोलटकरास मधुरोत्तरी बोलते झाले, ऐशापरी ते थोडके सांगतो. तुम्ही जावे शेगावासी, समर्था विनंती करा ऐसी, सोडवा बाळा टिळकासी प्रसंग मोठा दुर्धर. मीच गेलो असतो तेथे परी, मी जातो मुंबई ते तुम्ही जाऊन शेगावाती विनंती करा महाराजा. लगेच बसला गाडीत कोलटकर टिळक भक्त, येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे. तई महाराज मठाते निजासनी निजून होते, 3 दिवस झाले परते परी न उठले येत किंचित. कोलटकरही तोवरी बसला मठा भितारी, जो का असेल बिगारी तो नैसे वागे कदा. कळकळ टिळकांविषयी कोलटकरा पूर्णसाची, कमाल त्याने चिकाटीची केली असे आपुल्या. जाळा वाचून नाही कड, माय वाचून नाही रड, ऐशी आहे का जड म्हण मराठी भाषेमध्ये. चौथ्या दिवशी समर्थ उठले, कोलटकर असं बोलते झाले, तुम्ही अलोट प्रयत्न केले परी फळ येईल त्या. अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशिला होता, परी तो कैद झाला बादशाही अंमलात. सज्जनास त्रास झाल्या विना राजक्रांती होईना, कंसाचा तो मनी आणा, इतिहास म्हणजे कळेल. ही मी देतो भाकर, ती खाऊ खाला लवकर. टिळकांप्रत्यंतर यात काही करू नका, या भाकरीच्या बळावरी तो करील मोठी कामगिरी. जातो जरी फार दुरी, परी न त्याला इलाज. ऐसे ऐकता उत्तर साशंक झाले कोलटकर, समर्था करून नमस्कार भाकर करी घेतली. ती नेऊन मुंबईला घातली, टिळकास खावयाला वृत्तांत तोही कथन केला. अथपासून इतिवरी.
तू ऐकून लोकांप्रत टिळक बोलले हसत हसत, स्वामींचे ते अगाध सत्यज्ञान आहे खचित पहा. यश तुमच्या प्रयत्नांशी येणार नाही, निश्चयसी आपली बाजू रक्षणाशी सरकार न्याय पाळील ना. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो. हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा कोठोणी. माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी. ऐसी समर्थांची वैखरी बोलली हे गुढेक. भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधूजन आपण मनुष्य सामान्य. पाहू पुढे काय होते. प्रसाद म्हणून भाकरी ती कुस्करून भक्षिली खरी. दंत न मुखा भीतरी हरिप्रसाद टाकावेना. झाली शिक्षा टिळकांस नेले ब्रह्मदेशी मंडाल्यास. तेथे जन्मला गीता रहस्य गीतेवरील ग्रंथ त्यांचा. हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी. मान जगद गुरुपरी मिळता झाला टिळकाते. या गीताशास्त्रावर टीका झाल्या पर त्या सांगू तरी कोठवर मती नाही दासाते. बुधो प्रत्येक आचार्यांनी कालमाना ते पाहुनी केली गीतेची मांडणी जगदोद्धार करावया. कोणी लावली अद्वैत पर, कोणी लावली द्वैत पर, कोणी लावली कर्म पर, त्याचे एका गीतेला. हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी. या कामाची न येसरी कोणत्याही कृत्या ते. येणेच बाळ गंगाधर जगती होतील अजरामर कीर्ती त्यांची दूरवर पसरविल ग्रंथा. स्वातंत्र्य जरी मिळवले असते तरी नैशी कीर्ती टिकते पहा करून चित्ता ते पूर्णपणे विचार. स्वातंत्र्य हे साचार येते जाते वरच्यावर त्यात फारसे नाही सार. तो व्यवहार लौकिकी गीताशास्त्राचे तसे नाही ते मोक्षपदा प्रतिने देई आणि समाजाची बसवी पायी विस्कळीत घडी हे. यावत चंद्र दिवाकर पुरुष बाळ गंगाधर चिरंजीव निरंतर राहील कीर्तिरूपाने. असो करवीर कोल्हापुरीचा द्विज चित्पावन जातीचा. श्रीधर गोविंद नावाचा काळे उपनाव जयाचे. तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत आंग्लविद्या शिकण्या. प्रथम मॅट्रिक परीक्षा पास झाला. पुढे कॉलेजात गेला परी इंटर नापास झाला म्हणून फिरत राहिला. वर्तमानपत्रे वाचित तो केसरी पत्रात वाचले. ओयामा टोगो चरित्र तेने त्याच्या मनात वृत्ती एक उठली अशी. आपण जावे विलायतेला यंत्रविद्या शिकण्याला उगे भारभूमीला होण्या माझी अर्थ काय. टोगो यामा दोघे जण प्रथमता ज्ञान संपादून अभ्युदया कारण जपाना आणि ते झाले तैसे आपण करावे मायभूमी सुधरावे असा विचार त्याच्या जीवे घेतला परीला जना. द्रव्याची न लागे संगत कोणीही ना करी मदत. घरची गरिबी अत्यंत काय करी तो विचार. तो आपल्या मित्राशी आला भेटण्या भंडाऱ्याशी. जो मनरो हायस्कुलाशी होता एक शिक्षक त्याशी विचार आपल्या श्रीधराने कळविला. तोही त्याला पसंत पडला. परी पैशाची वाट काय. मित्रा एक पैशाविणे काही नाही जगी होणे. दारिद्र्याने मणीच करणे मनोराज्य बापारे. चाल जाऊ गावाला आपल्या जन्मभूमीला त्या करवीर कोल्हापुराला. इकडे उन्हाळा विशेष. दोघे बसले गाडीत समर्थांचे कोणी कीर्त उतरते झाले शेगावात. साधू कसा तो पहावया. पोस्ट मास्तराच्या दारी सामान ठेविले सत्वरी. आतुरता मोठी अंतरी समर्थांना पाहण्याची. दोघे आले मठात समर्था केले दंडवत बसते झाले जोडून हात. स्वामींच्या सन्मुख मनोदय श्रीधराचा समर्थांनी आणि लासाचा. म्हणाले उगीच परदेशाचा विचार वेड्या करू नको. अवघेच काही आहे येथ अर्थना भौतिकशास्त्रात. सेवी अध्यात्मविद्येप्रत म्हणजे कृतार्थ होशील तू. त्या योगे विचारक्रांती श्रीधरच्या झाली चित्ती. कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली या समयास त्या. ते स्वामी कुंभार गल्लीचे होते. कोल्हापुरीचे बोलणे याच परीचे होते हमेशा भक्तांशी. तैसच हेही गुरुमूर्ती भक्तांचे भाषण करीती याचा उलगडा चित्ती. काहीच माझ्या होईना ऐसे श्रीधरा आणि तामनी. महाराज बदले गरजोनी. हिंदुस्थाना सोडून उगाच कोठे जाऊ नको. अगणित करावे पुण्य तेव्हाच होते येथे जनन. या भौतिकशास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे. ते योगशास्त्र येते ज्याला तो न मानी. या भौतिकाला योगशास्त्रहून भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे. तो जमल्यास करुण पाही कोठे न आता जाई ऐसे समर्थ बोलता पाही. श्रीधर चित्ती आनंदला. पश्चिमेचा मावळला तोच पूर्वेकडे आला. विचार सूर्य त्याचा भला. श्रीधरा सुखी करण्यास एका संता वाचून विचाराचे परिवर्तन कोणी न करू शके आन. सत्य एक त्यांनाच कळे. महाराज म्हणाले या ठाई तुझा अभ्युदय होईल पाही. कांता वाट पाहते गेही तुझी कोल्हापुराला. जा आता मित्रासहित आपल्या कोल्हापुरात. तेच पुढे झाले सत्य. श्रीधर लौकिकात चढले हो. श्रीधर BA MA झाले. प्रिन्सिपाल त्या नेमिले. शिवपुरी कॉलेजाशी भले. सिंध्याची या राज्यात. संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर. त्यांच्या कृपेचा आधार जया मिळे तोच मोठा. पहा काळे श्रीधराला दर्शनाचा योग आला. म्हणून वृत्तीत फरक पडला खरे तेच शोधावया. हे पीक संतांचे याच देशी यावयाचे. वृक्ष नंदनवनीचे अन्य ठाई न घे येती हो. स्वस्ती श्रीदास गणविरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ दावो सर्वदा.
सत्पथ परमभाविकान् करणे शुभं भवतु। श्रीहरिहरार्पणमस्तु। इति श्रीगजाननविजयग्रन्थस्य 15ोऽध्यायः समाप्तः। पुंडलीकवरदाः हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। अनंतकोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।